मित्र, कोरडी तळमळ कामाची नसते या संदर्भामध्ये आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. आपण मोठं होणं, आपण श्रीमंत होणं, आपण यशस्वी होणं हेच तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. त्यामुळं लोक असे का वागतात, त्यांना महत्त्व देतात, मला महत्त्व देत नाहीत, ही जी एक भावना आणि भूमिका घेऊन काही माणसं खंत करत जगतात. तर वास्तव समजून घ्या जीवनाचं. आपण या संदर्भात बोलणार आहोत. साखरे भोवती मुंग्या असा शब्द आपण ऐकत असाल, वाचलेला असाल. म्हणजे ज्यांच्याकडून काही फायदा, जिथं काही मिळते तिथं माणसं गोळा होतात. म्हणून एक म्हण आहे मराठीमध्ये, असतील सीते तर जमतील भूते. आता असतील सीते तर जमतील भूते म्हणजे शीत म्हणजे भात असतं ना, ते भूत म्हणजे घोष्ट, भूत ते त्याचा शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. तर ज्यांच्याकडून लाभ होतो त्याला महत्त्व देतात समाजामध्ये. दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडून लाभ होणार आहे असं वाटते त्यालाही लोक महत्त्व देतात. हे एक जीवनाचं तत्व. आणि ज्यांच्याकडून लाभ झालेत परंतु आता काही लाभ होत नाहीत, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगून जगणारे बोटावर मोजण्या इतके असतात. आजचा तो विषय नाही. तर जीवनातले काही एक महत्त्वाचे काही उदाहरणं देऊन हा विषय मी तुम्हाला पटवून देणार आहे. लोखंडाकडे लोखंड आकर्षित होत नाही, तर चुंबकाकडे आकर्षित होते. तुमच्या म्हणून काय, तुम्ही लोखंडाने किती तळमळ केलं तर लोखंड माझ्याकडे आकर्षित होत नाही. काय होणार नाही बाबा. कोरडी तळमळ कामाची नसते, हा संस्कार तुम्ही लहानपणापासून ऐकलेला असेल, वाचलेला असेल, तसा संस्कार करण्याचा प्रयत्न तुम्ही बघितलेला असेल. मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो की तुम्हाला चुंबक बनावं लागेल. चुंबक बनणं म्हणजे काय, आकर्षक बनावं लागेल. आकर्षक बनणं म्हणजे काय, तुम्ही फायदेशीर बनावं लागेल. लोकांचा तुमच्याकडून फायदा होतो किंवा होणार आहे अशा पद्धतीची तुमची कृती, तुमची उक्ती, तुमचा व्यवहार असेल तर माणसं तुम्हाला हवे आहे तेवढे तरी माणसं नक्की तुमच्या सोबती गोळा होताना दिसतात. तर आणखीन एक मुद्दा तुम्हाला या निमित्तानं सांगतो की फुलपाखरांचा पाठलाग करण्यासाठी वेळ घालू नका. बागच तयार करा, फुलपाखरं तुमच्याकडे येतील. अशा आशयाची एक इंग्रजीमध्ये म्हण आहे. म्हणजे ह्याच्यातून काय आपल्याला सूचित होते, तर फुलपाखरांचा पाठलाग केल्यानंतर फुलपाखर किती तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही जर बाग तयार करू शकलात तर फुलपाखरं तुमच्याकडे येतात. याचा शब्दाचा अर्थ जरी घेतला नाही, त्याच्यातून ध्वनीत आपण काय शिकायचं, आपल्याला लोकांच्या गरजा, लोकांच्या अपेक्षा, लोकांच्या अडचणी, लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या सोडवणारे जर तुम्ही बनलात, लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. हा एक मुद्दा म्हणून राहणीमान देखील आकर्षक करणं, स्वच्छ राहणं हे सुद्धा अतिशय गरजेची गोष्ट आहे. तर पाठलाग करू नका, तर लोकांना आकर्षित करा. तर आकर्षित लोक कसे होतील, काय असेल तरच होतील ना. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व समृद्ध करा, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या या सर्व अंगानं कसं आपल्याला समृद्ध होता येईल त्यासाठी आपल्या कृती आणि उक्तीचा उपयोग समाजाला करत करत तुम्ही वाटचाल करणं अतिशय गरजेचं आहे. तर एक उदाहरण मी या निमित्तानं आपल्याला देतो. एक 60 वर्षाचा व्यक्ती होता. त्याला ग्रामीण भागातच राहायची, गावाकडेच राहायची आवड. आणि त्याला 2 मुलं 2 मुली होत्या. ही गोष्ट आहे. कोण्या गावात घडली मला नका विचारू. गोष्ट म्हणजे गोष्ट असते. मग
मुलं मुली नोकरीला लागलेल्या, त्यांची नातवड अतिशय सुंदर गोड गोड, म्हणजे त्या पुरुषांची त्यांची मुलं आणि याची नातवंड. या ह्या 60 वर्षाच्या व्यक्तीला असं वाटायचं माझे नातवंड गावाकडे यावेत राहावेत, असं त्याला वाटायचं. मग यांना जरी कधी बोलवलं आमच्याकडेच या तुम्ही, तर त्याचं मन नाही लागायचं तिथं, तो तिथं नाही राहायचा. त्यांनाच यायला पाहिजे असं वाटायचं दिवाळीच्या सुट्ट्यात, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात यायचं की या म्हटलं तर ते मुलं नातवंड म्हणायचे की नाही आम्हाला तिथं गरमी होते गावाकडे, तिथं म्हणजे अनेक गोष्टी नाहीत, सुविधा नाहीत वगैरे, असे त्याच्या कानावर गोष्टी यायच्या. मग ते यायचे नाहीत. मग हा तळमळ करायचा. याच्या गोष्ट लक्षात आल्या, याच्याकडे 100 एकर जमीन सुद्धा होती. त्याने विचार केला की आपण आता हे असं तळमळ करून जमणार नाही. मग त्यांनी काय केलं, 50 एकर जमीन विकून टाकली. आलेल्या पैशातून त्या जमिनीमध्ये त्याने एक स्विमिंग टँक केला. शेतामध्ये बाग तयार केली, मोठी छान सुंदर गार्डन तयार केलं, स्विमिंग टँक तयार केला, छान मध्ये मोठं घर बांधलं, एसी बसवली. जे शहरी भागामध्ये आहे ते किंवा शहरी भागाला लाजवेल अशा सोयी आणि सुविधा तिथं तयार करून ठेवल्या. बाग, त्याचबरोबर फ्लोरे, कारंजे, पाण्यावरचे कारंजे, वेगवेगळ्या फुलांच्या अशा कदर आकर्षक अशा पद्धतीची तयारी करून ठेवली. त्यांना स्वतः विचार केला हे ठेवून तर मला काय करायचं. मग ही गोष्ट, मग लोक यायला लागले तिथं, सगळे फोटो सेशन होऊ लागलं. काही जण तिथं येऊन राहू इच्छित होते. या अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरण. मग तेव्हा नातवंड म्हणून आले, आजोबाच्या कडे जायचं, ते आपोआपच येऊन राहू लागले. आता सांगायचा मुद्दा, तुम्ही शेती ऐका आणि तुम्ही तसं करा, सांगण्याचा माझा उद्देश नाहीये. तर हे जग कसं आहे एवढंच मला सांगायचं आहे. लक्षात आलं. तर एक आजोबा कडे गावातले छोटे छोटे पोरं त्याच्यात पाठीमागे भेटायचे. अरे ते आजोबा दिसायला, चला पळा. लोकांना वाटलं याच्या का मागं लागतात लोक. त्यानं खिशामध्ये बाहेर निघाला की चॉकलेट, गोळ्या, थोडे बिस्किट काय घेऊनच निघावं बाहेर. आणि मग लोक पोरांना छोट्या छोट्या वाटतं की हे आजोबा आपल्याला काहीतरी देतात, आणि मग पोरं त्याच्या पाठीमागं. आणि ते म्हातारे दुसरे, सोंग्या है उग, नाटक्या है उग, जमा करते पोरं, म्हणजे असं त्याला बोलायचं. हेच बोलून किती आपटून घेतली बसून तर काय फायदा नाही ना. तो करायचा, लोक त्याच्यासोबत राहायचे. ही सत्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. मी असंच एका ठिकाणी हे उदाहरण सांगितलं होतं एका भाषणामध्ये. तर एक म्हातारा व्यक्ती होता तिथं थोडा, आणि त्या व्यक्तीने सांगितलं, सर ते श्रीमंताचं उदाहरण दिलं तर गरिबानं काय करायचं, गरिबासाठी एखादं उदाहरण सांगा. तर मी त्याला त्या बैठकीमध्ये मी उदाहरण सांगितलं. एक म्हातारा व्यक्ती काय करायचं, त्याला सून आणि मुलं दुर्लक्ष करायल्याच्या लक्षात आलं. मग दुर्लक्ष करायल्याच्या लक्षात आलं, मग त्याला एका रूममध्ये तो राहायचा. आणि राहत असताना मग तो काय करायचा, रात्री दिवसभर कुठे ना कुठे जाऊन यायचा. आणि त्याने काय करायला वगैरे विचारलं, दिवसभर चालल्या काय करायला बाबा, म्हणलं की आहे माझं, मला आहे आता, काय मी कोणाला काही सांगणार नाही म्हणायचं. जाऊन कुठे नाही कुठे येऊन बसून वगैरे कोणासोबत गप्पा मारून बाहेर कोण्या गावाला जाऊन आजूबाजूला यायचं. तिकटाला तर काही पैसे लागायचेच नाही, लागू लागले नाही याला. मग त्यांनी सांगितलं, आहे चालू आहे माझं, मला काहीतरी चालू आहे. आलं की संध्याकाळी पैसे मोजत बसल्याचा आवाज करायचा.
मग पैसे मोजत बसल्याचा आवाज सुना बारकाईने ऐकायच्या. काय पैसा लय झाला, तुम्हाला काय करायचं म्हणे, तुम्ही काय आता मजमीच करून खायलो आता ना, तुम्हाला काय करायचं, माझे पैसे असो नसो बापू, तुम्हाला काय करायचं. मग हळूहळू त्याला गोड बोलू लागले, अरे लय पैसा आहे म्हणे, लय पैसा. एकाचं मागून आणला जुनं कपाट, जुनंच कपाट मग असे ना, पण मागून आणला. हे कपाट कसं काय, तुम्हाला काय करायचं म्हणून, काही विचारलं की तुम्हाला काय करायचं. मग कुलूप चावी अगदी कमरेलाच करदोडा, आणि चावी बाहेर जाताना चावीच आतून चावीच लावून राहायचं नेहमी. मग हळूहळू आता गोडवा वाढला, सुनांची स्पर्धा सुरू झाली. मामांजी 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 अशा पद्धतीनं नाटकी बोलायला सुरू केल्या. आणि मग हे खाता का ते खाता, आज हेच केले द्या घ्या, तेच केले घ्या, अमुक करा, आंघोळच करा, कपडेच धुवून देते, मालिशच, असं सुरू झालं. म्हणून त्याने ज्या लक्षात आलं की हे जग असं आहे, सत्य असं आहे, वास्तवच असं आहे. तो मेल्यानंतर काही पैसे थोडे सापडले. मित्र, दुसरा एक महत्त्वाची मुद्दा सांगून आता मी हा विषय थांबवतो. लोक काय म्हणतात, मासे गळाला लागतात. मासे गळाला लागत नाहीत, कोरडे गळ टाकून बसल्यानं मासे लागत नाहीत. तर त्या माशाला काहीतरी, त्या गळाला काहीतरी लावलं जातं, आमिष काही भेटते म्हणून मासे त्याच्याकडे येतात. हे जग असं आहे. तर कोरडं तळमळ कामाचे नाही, हा जो मुद्दा सांगितला जातो तो अतिशय गरजेचा आहे. त्यामुळे तुम्ही गरीब असाल, तुम्ही बेरोजगार असाल, तुमच्या दारिद्र्यात असाल, तर ते दारिद्र्यात असाल म्हणून पूजा अर्चा करत बसून, बुवा भावाच्या मागे लागून, तीर्थयात्रा करत बसून, पैसे खर्च करून अजून दिवाळखोर होऊ नका. ज्यातून पैसा मिळते अशा काही गोष्टी करा, मग जग तुमच्याकडे येते. एक गरीब बहीण होती, आम्हाला शाळेत असताना एक गोष्ट होती, अभ्यासक्रमातच होती ती गोष्ट मी सांगून ह्याचा समारोह. अतिशय छान ती गोष्ट आहे, आणि ती गोष्ट मी थोडीशी असं त्याचं विश्लेषण करून सांगतो. तर त्या गोष्टीचा मतितार्थ असा आहे, एक गरीब बहीण असते, गावातच गरीब श्रीमंत भाव असतो, आणि मग श्रीमंत भावाने एक मेजवानी ठेवलेली असते श्रीमंतांसाठी. त्या गरीब बहिणीला वाटते की आपल्याला भावाने विसरला असेल, आपण स्वतःहून जाते. तेव्हा त्या भावाला असं वाटते की हिच्यामुळे आपले इम्प्रेशन डाऊन होते. मग तिला खाल्लेल्या ताटावरून, खात असलेल्या ताटावरून उठवतो, ती गोष्ट आहे, आणि उठवतो, जा माझी काही इम्प्रेशन डाऊन करायला आलीस काय, म्हणजे माझं पोझिशन आहे, त्याला असं वाटते पोझिशन आहे म्हणून. मग ती तशीच जाते घरी रडत, आणि तेव्हा लक्षात येते तिच्या, ही मला अन्नाहून उठवलं, माझा अपमान केला, ते भावानं नाही केला, माझ्या गरिबीने केला, असा विचार करते, आणि गरिबी दूर करण्यासाठी ती प्रयत्न करते. मग श्रीमंत होते ते. श्रीमंत झाल्यानंतर पुन्हा अशीच मेजवानी असताना मग भाऊ, भावाची बायको, भावाचे लेकरं भेटायला जातात, तिला आमंत्रण द्यायला जातात की या मेजवानीला ये म्हणून. ती काही म्हणत नाही, काय हरकत नाही. मग ते नाही, याच बरं का म्हणतात. नाही, येतो म्हणते, या बरं, या तुम्ही आल्या तरच आमच्या शोभा आहे, कार्यक्रमाला शोभा आहे. ती भावजई म्हणायला लागते, या बाईसाहेब, या बरं बाईसाहेब, या बाईसाहेब या. अशा पद्धतीनं बाईसाहेब
बाई सुद्धा म्हणायची इच्छा नव्हती, तिथं आता साहेब लावायला सुरुवात केली. बाई साहेब. हे जीवनातलं वास्तव. तिने हे सगळं लक्षात घेतलं. ती श्रीमंत झाल्यानंतर मग ती गेली. सगळे दागदागिने होते तिच्या अंगावर मस्त. तिला जेवायला बोलवलं होतंच. बाहेरच बसू लागली होती. नाही 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 भाईसाहेब 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 मध्ये 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 भाईसाहेब मध्ये. तिथं कसं जमेल. मग बाईसाहेब मध्ये नेलं, पाठावर बसवलं, पुढे ताट टाकला, रांगोळी टाकली, जेवायला वेगवेगळे पदार्थ वाढले. आणि मग ती एका एका पदार्थावर इथं एक एक अंगठी काढली, एका पदार्थावर ठेवू लागली. नथनी काढली एका पदार्थावर, गळ्यामधल्या सोन्याची माळ काढली, एका ह्याच्यावर ठेवू लागली. मग तेव्हा विचारली, बाईसाहेब 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 हे काय करताय तुम्ही, काय करता? नाही बाई, तू ज्याला जेवायला बोलवलीस ना त्याला मी जेवू घालते. तर भाऊही बघितला. तुम्ही ज्याला माझ्या श्रीमंतीला बोलवले तुम्ही. मी गरीब असताना मला तुम्ही ताटावरून उठवलं होतं ना. मित्र, ही गोष्ट जीवनाचं सत्य आपल्या निदर्शनास आणून देते. खरं तर ती गोष्ट फारच लहानपणी आम्हाला शिकवल्या गेली, पण हे जीवनाचं वास्तव त्या गोष्टीतून लक्षात आणून दिलं गेलं. म्हणून आयुष्यात एकच विचार तुम्ही करा की तुमच्या कृतीनं, तुमच्या उक्तीनं तुमचं जीवन कसं समृद्ध करता येईल यासाठी प्रयत्न करा. आपल्या जर व्यसनं असतील तर व्यसनं दूर करा. जीवनातला माणसं जितके जोडता येतील तेवढे जोडा. मनात कटुता न ठेवता माणसं जोडता आली पाहिजे. आणि त्यातून आपल्याला पुढं कसं जाता येईल याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून वाटचाल करा. खोटे अहंकार बाळगून किंवा खोटे इम्प्रेशन टाकण्याच्या नादेपासून मला कामाची लाज वाटते याची कामं जे भेटेल ते काम करा. म्हणून पुरुषोत्तम मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नेहमी सांगतात, डोक्याच्या मालिशपासून ते बुटाच्या पालिशपर्यंत कोणतेही काम करून विधायक मार्गाने पैसे कमवा. संत तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करून पैसा जोडा आणि ते अतिशय योग्य पद्धतीनं खर्च करायचा सल्ला दिलेला आहे. अनेकांनी संत गाडगेबाबांनी देखील असा उपदेश केलेला आहे, जमा खर्चाचा हिशोब ठेवा. आली सुगी फुगले गाल, गेली सुगी मागची हाल, असं होऊ देऊ नका. असा संदेश लोक जीवनातूनही दिला जातो, संतांनी दिलेला आहे, सगळ्या महापुरुषांनी दिलेला आहे. त्या संदर्भात आपण विचार करून त्या दिशेनं आपण वाटचाल करणं हाच त्याच्यावर उपाय आहे. शेवटी कोरडी तळमळ काही कामाची नाही, हेच खरं आहे. धन्यवाद.